नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एकदम मस्त, एकदम कमी वेळात, एकदम झटपट पण चवीला एकदम भारी लागेल अशी रेसिपी चला तर मग पटकन वेळ न घालवता आपण बनवायला घेऊया बटाट्याच्या काचऱ्या किंवा तुम्ही म्हणू शकता आलू कतली। तर खूपच छान रेसिपी आहे, एकदम झटपट होऊन जाईल आणि प्रत्येकांना लहानांच्या सकट मोठ्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल। तोंडी लावण्यासाठी एकदम भारी आहे। चला तर मग बनवूया तर रेसिपी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यासाठी लागतील बटाटे। तर बटाटे घ्या। बटाटे तुमच्याकडे किती लोक खाणार आहे त्याच्यावर तुम्ही याची क्वांटिटी ठरवू शकता। तर मी 2 बटाटे घेतलेले आहेत। तर ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहेत बटाट्याचे। तर यासाठी खूप जास्त पूर्वतयारी वगैरे अजिबात करावी लागत नाही, पटकन होऊन जाईल अशी रेसिपी आहे आणि प्रत्येकाला आवडेल इतक्या साध्या सोप्या साहित्यात आणि मस्त लागेल चवीला। तर बटाट्याचे साल आपण आता काढून घेतलेले आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर त्यानंतर ते चिप्स पाडायचा साचा असतो त्याने आपल्याला मस्त असे स्लाइस पाडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त असं जाडसर स्लाइस न करता एक मीडियम साइज घ्या आणि त्या साइजचे असे मस्त असे बटाट्याचे काप पाडून घ्या। तर या पद्धतीने आपण पटपट हे स्लाइस पाडून घेऊया। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की या पद्धतीने आपल्याला याचे छानसे असे काप हे सर्व आपण पाडून घेतलेले आहेत। थोडेसे जाड किंवा थोडेसे पातळ झाले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, कढई आहे। तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ओतायचं। तेलाला छान गरम होऊ द्यायचं आणि तेल छान गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आणि जिरं सुद्धा तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं। तर जिरं तेलात छानसं परतलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप करून ठेवलेले आहेत, जे स्लाइस आहेत त्याच्यामध्ये ऍड करायचं। ते पण मी पाण्यात टाकून ठेवलेलं। त्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि छानसं 1 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं। कंटिन्युअसली आपल्याला हे परतायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। त्यामुळे छानसं तेलात हे प्रत्येक स्लाइस असं मस्त परतवून घ्यायचं, जेणेकरून हे थोडेसे नरम होतील आणि शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही आणि आपले झटपट असे हे काप तयार होतील। तर हे छानसे परतवून झाले की त्याच्यामध्ये आता काही मसाले ऍड करूया। तर मी याच्यात हळद टाकलेली आहे अर्धा चमचा, त्यानंतर लाल तिखट टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला याच्यामध्ये मी वापरलेला आहे। हे छानसं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छानसं असं मिक्स करायचं, जेणेकरून प्रत्येक बटाट्याच्या कापाला हा मसाला लागेल। त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडंसं टाकून घ्या याच्यामध्ये। तर परत हे आपण मिक्स करूया। सर्व मसाला टाकून झाल्यानंतर परत 1 2 मिनिटं सुद्धा आपल्याला हे परतायचं आहे। तर या पद्धतीने तर आता हे मस्त असं परतवून झालेलं आहे आणि याच पद्धतीने आपले हे बटाट्याचे काप किंवा बटाट्याच्या काचऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर मी वरून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकत आहे आणि आपली मस्त असं खाण्यासाठी एकदम झटपट पण चवीला एकदम छान अशा लागणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या किंवा आलू कतली खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर या मी काचऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर या पद्धतीने ह्या खाण्यासाठी आता तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।